तर मित्रांनो नमस्कार. आपण सध्या मोहन भाऊ यांच्या शेतामध्ये आलेला आहे आणि सध्या सोयाबीन तुम्ही बघू शकता. आज आहे मोहन भाऊ पाचोरे यांनी फवारणी केलेली आहे. फवारणी चालू आहे, आपल्याला पंप तिथं दिसत आहे. तर कुठलं पेरलं सोयाबीन यावर्षी? इगलचं पेरलं मी. इगलचं पेरलं आहे ना. हो. आणि छान निघलं. आता ते म्हणजे साधा जमीन पण दिसत नाही आहे, एवढं छान निघलं. तर याच्यामध्ये जे आहे आता कुठली फवारणी करत आहे तुम्ही सध्या? कीटकनाशक कुठलं आहे? काय आहे त्याच्यामध्ये मिक्स? कीटकनाशकच आहे. फक्त कीटकनाशक आहे. आणि याच्यापूर्वी कोणती फवारणी केली होती पेरण्यानंतर? नाही, ते तण निघू नये त्यासाठी नाही केली. ते नाही केली नाही का? मग डवरण झालं का याला? हो, डवरण झालं. पेरणं कधीच आहे आपलं? हे शुक्रवारचं आहे, म्हणजे 28 तारीखचं आहे. बरं, 28 तारखेला. आणि तूर आहे का याच्यामध्ये? नाही. बरं, तूर नाही आहे. परंतु आता आपण मित्रांनो बघू शकता जे आहे आता एकच फवारणी दिलेली आहे. पहिलीच फवारणी आहे कीटकनाशकाची. आणि त्यानंतर फ्लावरिंगवर ज्या वेळेला येईल समजा 15 दिवसानं, तर तिथे काय मग कुठलं ते वेगळं कीटकनाशक? ते वेगळं कीटकनाशक. आणि आता आपण बघू शकतो की पूर्ण जो प्लॉट आहे तो छान बसलेला आहे. म्हणजे साईडच्या पेक्षा एक साईडला शेत आहे, त्याच्यापेक्षाही भाऊचा जो प्लॉट आपल्याला छान दिसतो आणि ॲव्हरेज चांगला येईल. याच्यानंतर काय पेरता मग? सोयाबीन. सोयाबीन नंतर गहू पेरला जातो. आणि निश्चित जर आपण वेळेवर कुठलं काम केलं, फवारणी वगैरे, आता तुमची फवारणी मी म्हणतो अर्ध्या तासात आटपून जाते आहे ना? झालेलीच आहे. म्हणजे 1-2 तासानंतर पाणी जरी आलं तरी काही हरकत नाही. काम कुठलंही असो मित्रांनो, शेतातलं असो किंवा आपलं दैनंदिन असो, ते वेळेवर करत चला. आणि आपलं जसं आपला रोज 1 तास स्वतःसाठी आपण आज मोहन भाऊच्या वावरातून जे आहे तर हा तरोटा घेतलेला आहे. याची भाजी आज आपण खाणार आहे. आणि सोबतच असं मोहन भाऊला आपण यावर्षी चांगला ॲव्हरेज येऊ आणि त्यासोबत तुम्हाला चांगला भाव पण भेटो. मागच्या वर्षी चांगला काही भाव भेटला नाही, बरोबर आहे? हे तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ इथे आम्ही समाप्त करतो. धन्यवाद.